नमस्कार. आज आपलं महानगर आपल्या बातम्या आतल्या बातम्या या सेगमेंटखाली ज्यावेळी आपण चर्चा करतो आहे त्यावेळचं निवडणूक जरी महापालिकेची रणधुमाळी आता जरी सुरू असली तरी पण ज्या पद्धतीचं राज्यातील राजकारण ढळून निघालेले आहे, म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. तर आता काका पुतणे म्हणजे महाराष्ट्रातील जे दोन काका काका आणि पुतणे यांचं नाव घेतलं जातं. सुरुवातीच्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं कायम काका पुतणे किंवा त्यानंतर धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडे. मात्र त्याच तोडीचं नाव असलेलं ते म्हणजे शरद पवार आणि त्यांचे पुतणे असलेले अजित पवार. ठाकरे बंधूंची एकी झालेली आहे, ठाकरेंची एकी झालेली आहे. राष्ट्रवादीचे विलिनीकरण कधी, अशा हेडिंगखाली ज्यावेळी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्यावेळी हे बोलण्याचं कारण हे आहे की थोड्या वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सूतोवाच केलेले आहेत की जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होईल किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आता एकत्र न येण्याबाबत आग्रही असलेल्या खासदार सुप्रिया सुळे, एकत्र न येण्याबाबत छातीडोकपणे सांगणारे सुरुवातीच्या काळामध्ये संजय राऊत होते. मात्र आता संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की पुतण्याच काकांना NDAच्या कळपामध्ये घेऊन जाईल. आता हे सगळं आपण महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये बोलण्याचं कारण हे आहे की महापालिकेची निवडणूक पुढील गुरुवारी, म्हणजे आता आपण साधारण 4 वाजता बोलतो आहे, पुढील 2 तासामध्ये आठवड्याभरानंतर महापालिकेच्या निवडणुकीचं मतदान झालेलं असेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बरोबर उद्या शुक्रवारी आठवड्याभरानंतर या महापालिका ज्या राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्याचा निकाल लागलेला असेल. तो निकाल लागायच्या अगोदर किंवा ऐन प्रचाराच्या धामधुमीमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र आले. पण हे एकत्र येण्याचं जे प्रोसेस आहे ते 5 जुलै 2025 पासूनच्या त्या मोर्चापासून आहे, ज्यावेळी हिंदी भाषेची सक्ती करण्याचा GR सरकारने काढला आणि मोर्चाच्या अगोदर तो विड्रॉ करण्यात आला. आता एवढं होऊनसुद्धा मागील काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी प्रचारामध्ये लीड घेतलेलं आहे ते पाहता दोन्ही ठाकरे बंधूंनी प्रचारात त्या पद्धतीचं लीड घेतलेलं दिसत नाही. शाखाशाखांना भेटी, त्यांचा छुपा प्रचार सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने कार्यकर्ते चार्ज झाले पाहिजे त्या पद्धतीने कार्यकर्ते चार्ज झाले नाही. त्यापेक्षा त्यांच्याकडील जे शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील त्यांनी त्यापैकी काहींनी शिंदेंची वाट धरली तर काही जण भाजपचं कमाल त्यांनी हाती घेतलं. आता जो आपला मुख्य विषय आहे तो ठाकरे बंधूंची एकत्र झाली, राष्ट्रवादीचं विलिनीकरण कधी किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कधी होणार. याचं कारण आहे की आज ज्या पद्धतीने भाजपने संपूर्ण, म्हणजे जरी देशामध्ये भाजपचं सरकार नसलं तरी NDAचं सरकार आहे आणि त्यांचा चेहरा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसलेले आहे. तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली, यांच्या नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल सुरू आहे. म्हणजे 132हून जास्त आमदार निवडून आले. त्यामुळे भाजपला राज्यामध्ये तसं म्हटलं तर शिंदेंची आणि अजित पवारांची तसं म्हटलं तर गरज नाही. असं असतानासुद्धा म्हणजे त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. मात्र महाविकास आघाडीची ताटातूट झाली असं आपण का म्हणतो आहे, याचं कारण काँग्रेससारखा बलाढ्य पक्ष जो एवढ्या वर्षाची, साधारण 100 वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेला पक्ष या महाविकास आघाडीतून बाहेर पडला आणि त्यांची जागा ही राज ठाकरे यांच्या मनसेने घेतली. दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र यावं का लागलं, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेवरील जो भगवा आहे तो खाली उतरवायला दिला नाही पाहिजे. कोणत्या परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या हातून जाता कामा नये. मागील 25 वर्षापासून जी सत्ता होती ती सत्ता ठाकरे कुटुंबियांकडे किंवा मातोश्रीकडे राहिली पाहिजे. आता मात्र त्याचे जर सत्तेत आले तर त्याचे वाटेकरी होणार, एक म्हणजे मातोश्री आणि दुसरं म्हणजे कृष्णकुंज. असं असताना या सगळ्याचा नंतर कुठल्या पक्षाची चर्चा होते, ती चर्चा होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. याचं कारण हे आहे की शिवसेना जसा प्रादेशिक पक्ष आहे, मनसे तसा प्रादेशिक पक्ष आहे. दोघे भाऊ एकत्र आले, ठाकरे हे आडनाव एकत्र आलं. तसंच पवार हे आडनाव जर एकत्र यायचं असेल तर शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र यावं लागेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून म्हणजे शरद पवार यांच्या
वाढदिवसानंतर म्हणजे 12 डिसेंबर नंतर या हालचाली जोरात व्हायला सुरुवात झाली किंवा त्याच्या अगोदरच्या काळात सुद्धा होते. याचं कारण होतं की ज्या पद्धतीने अजित पवार यांचा मुलगा पार त्याचं ते कोंढवा जमीन प्रकरण आलं, त्यानंतर अजून दुसऱ्या जमिनीचं प्रकरण आलं आणि काही ठिकाणी पार्थ पवार हे त्या घोटाळ्यामध्ये, हे त्या आरोपात अडकतात की काय, अशी भूमिका, असं चित्र दिसत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील या चर्चा सुरू झाल्या. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन काय होणार आहे नक्की? तर एकत्र येऊन काय होणार आहे त्यापेक्षा काय नुकसान त्यांचं होणार नाही याकडे त्या दोन्ही काकापुतण्यांचं जास्त लक्ष आहे. याचं कारण शरद पवार कुठचंही मूव्ह करतात, शरद पवार कुठची चाल खेळतात तर पुढील त्या चालीला अनुसरून समोरील व्यक्ती कोणती चाल खेळेल याचा सर्व अंदाज घेऊनच ते खेळत असतात. म्हणूनच तो 3 दिवसाचा 72 तासाचा शपथविधी आठवा, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट आठवा, या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळापासून शरद पवार यांनी भूमिका घेतली की मी माझा पक्ष शून्यातून पुन्हा उभा करेन. म्हणजे त्यांनी पुतण्याला तेवढी संधी दिली नाही की बाबा तू शून्यातून उभा कर, सगळं माझ्याकडे ठेवतो, तू तुझं राज्य प्रस्थापित कर. तर याच्या उलट 85 वर्षाचा तरुण हा सगळ्या ह्या मागील 2.5 वर्ष म्हणजे 1 जुलै 2023ला ज्यावेळी ही राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृतरित्या एका पक्षाचे 2 पक्ष झाले, त्यानंतर मागील 2.5 वर्षापासून शरद पवार किल्ला लढवत आहेत आणि अजित पवार त्यांच्यासोबत आलेले खासदार आणि लोकप्रतिनिधी, आमदार असतील, नगरसेवक यांच्या बळावरती राज्यामध्ये सत्तेत सहभागी आहेत. म्हणूनच अजित पवारांना 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी हे सांगावं लागलं की ज्यांनी माझ्यावर आरोप केले होते 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे, त्यांच्यासोबतच मी सत्तेमध्ये आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजपचे सर्व जे कोण चाणाक्ष होते, चाणक्य नेते असलेले हे सर्वजण अजित पवार यांच्यावरती तुटून पडले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जुन्या आठवणी जर आम्ही काढायला लागलो तर अजित पवार यांची अडचण होईल. बावनकुळे यांनी तर अप्रत्यक्ष इशारा दिला की अजून ती फाईल क्लोज झालेली नाही. आता हे कायमची टांगती तलवार ठेवायचं किंवा ज्या उद्दिष्टासाठी मी भाजपसोबत गेलो होतो ते उद्दिष्ट आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार यांना आपल्यासोबत येणं किंवा अजित पवार यांनी राष्ट्रवादीत विलीन होणं किंवा शरद पवार यांच्या पक्षाने अजित पवार यांच्या पक्षामध्ये विलीनीकरण ही फक्त केवळ आता औपचारिकता राहिलेली आहे. कारण पुढील महिन्याभरात म्हणजे आठवड्याभरात महापालिका निवडणुकीचा निकाल आहे आणि पुढील महिन्याभरात, महिना 1.5 महिन्यामध्ये, पुढील 50 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा एक शेवटचा जो फेस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा तो होणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे सूतोवाच अजित पवार यांनी केले आहेत. मात्र वेळोवेळी सुप्रिया सुळे या त्या विलिनीकरणाला विरोध करतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाचे नेते माजी महापौर राहिलेले जगताप यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता हे 2 कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब एकत्र येत आहेत, पवार कुटुंब एकत्र येत आहेत. असं असताना भाजपची जी काय सगळी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती योग्य रीतीने चाललेली आहे का? तर निश्चित योग्य रीतीने चालली आहे. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांना एकत्र यावं लागलं. म्हणजे भाजपने ज्या पद्धतीने 2019 नंतर मागील 6 वर्षामध्ये जी स्ट्रॅटेजी खेळली, भाजप नंबर 1चा पक्ष म्हणजे विधानसभेमध्ये राहिला, नगरपंचायत नगरपरिषदामध्ये राहिला आणि आताचं जे काय एकूण जे काय राजकीय राग ढंग ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी सुद्धा लक्षात येतं की भाजप हाच क्रमांक 1चा पक्ष राहील आणि भाजपचे 29 पैकी सर्वाधिक महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रचार तर तसा दिसतो आहे. मात्र मतदारांच्या मनामध्ये काय हे आपण आज सांगू शकत नाही. याचं कारण आहे की ज्या पद्धतीने काही गोष्टी दिसत असतात त्यापेक्षा बरोबर दुसऱ्या गतीने किंवा त्यात लोकांना गाफील ठेवून मतदार हा कायम मतदान करत असतो. म्हणून मतदाराला मतदार राजा म्हटलं जातं. आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची अपरिहार्यता काय आहे? तर अपरिहार्यता आपण एक समजून घेतली पाहिजे की शरद पवार यांचं वाढत जाणारं वय, त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत जे कोणी आमदार आहेत किंवा जे कोणी खासदार आहेत त्यांचं आता तसं तेवढं संख्याबळ नसल्यामुळे त्यांना तेवढं इम्पॉर्टन्स राहिलेलं नाही. म्हणजे जर आपण बोलायचं झालं तर अमोल कोल्हे आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे की सुप्रिया सुळे आहेत, त्यानंतर एकमेव अजित पवार यांच्यासोबत असलेले खासदार ते म्हणजे सुनील तटकरे. आता हे असं असताना बाकी जे काय समजा बीडचे
सोनवणे खासदार यांच्यासोबत असतील, म्हणजे साधारण 8 खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसशी निवडून आल्यानंतरसुद्धा किंवा 10 केवळ 10 आमदार आहेत. म्हणजे त्यामध्ये जयंत पाटील असतील, आपल्या सर्वांना माहीत आहे की जितेंद्र आव्हाड असतील, असे काही मोजकेच रोहित पवार असतील, असे काही मोजकेच आमदार राहिले आहेत जे शरद पवार यांच्यासोबत आहेत. असं सगळं असतेवेळी आपण किती दिवस हा भाजपसोबतचा लढा चालू ठेवायचा. आणि दुसरीकडे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, जे अजितदादांसोबत गेले, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, अशांना सर्वांना पावन करून भाजपने घेतले. त्यामुळे आपण अशी वेगवेगळी चूल का मांडावी, आज ह्या मतप्रवाहापर्यंत म्हणजे या दोघांना एकत्र आणणारे, एवढी वर्ष एकत्र असणारे प्रफुल्ल पटेल म्हणा, या सर्वांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र यायला पाहिजे. ह्या बाकीच्या नेत्यांना वाटण्यापेक्षा काका पुतण्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर पुन्हा एकदा आपण राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करू शकतो. याचं कारण आहे की 2029 नंतर, म्हणजे 2029 पर्यंत मी महाराष्ट्रामध्ये राहीन, 2029 पर्यंत मी राज्याचा मुख्यमंत्री राहीन, अशा पद्धतीचं एक वाक्य किंवा एक त्यांनी जे काय मनमोकळेपण ज्या काय गप्पा मारल्या तर मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी, त्यामुळे पुढील 3.5-4 वर्षामध्ये राज्यामध्ये निवडणुका होऊ शकतात विधानसभेच्या. आणि त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र असतील तर राज्यामध्ये काहीतरी चमत्कार होईल, अशी एक प्रामाणिक इच्छा, जशी ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे आहे तशीच प्रामाणिक इच्छा किंवा आपली स्ट्रॅटेजी नीट चालली तर पुन्हा एकदा सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस येऊ शकते. हे मनोमन अजित पवार यांना सुद्धा पटलेलं आहे आणि शरद पवार यांना सुद्धा पटलेलं आहे. आता भाजपचे जी स्ट्रॅटेजी आखली जाते किंवा भाजपचे जे नेते आहेत त्यानुसार एक गोष्ट लक्षात येते की भाजपला सुद्धा आता ज्या पद्धतीने भाजप ज्या स्पीडने संपूर्ण पक्षवाढी होते आहे ती कधीतरी उतरती काळ येते. कारण भरतीनंतर नेहमी ओहोटी असते, या निसर्गाच्या नियमानुसार ही ओहोटी लागेल आणि त्यावेळी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं नेतृत्व नसलं तर त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, अप्रत्यक्षने शिवसेना आणि मनसेला होईल. आता आज परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये मुंबई महापालिकावरती सर्वाधिक लक्ष जर कोणाचं असेल तर ते उद्धव ठाकरे यांचं आहे. पर्यायाने त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू असले राज ठाकरे यांचं. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईतून ठाकरे बंधूंना हद्दपार केलं पाहिजे. मुंबईतून ठाकरे बंधूंची पुन्हा जी काय संपूर्ण रसद मिळत असते महापालिकेच्या माध्यमातून ती तोडली गेली पाहिजे, या मताचे भाजपपेक्षा एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेचा प्रचार बघा, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने रोड शो करताय, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे जे नाराज शिवसैनिकांना, म्हणजे काल त्यांनी माजी आमदार शिवडी परळमधील एक मोठं नाव असलेलं दगडू सकपाळ यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्या घरी गेलेले आहे. त्यामुळे हे पाहता ते नाराज यांना टॅप करतायत. म्हणजे चेंबूरमधले मनसेतला समजा युवा नेता असलेला राजा चौगुले असू देत. त्यामुळे मला वाटतं की भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांना वाटतं आहे की मुंबईतून मातोश्रीची जी महापालिकेच्या माध्यमातून जी काय सत्ता केंद्र आहे BMC, या सत्ता केंद्राला हलवलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. तर मुंबईमधील जे कोण नाराज शिवसैनिक असतील, हे नाराज शिवसैनिक ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदेकडे जात आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोण नाराज असतील ते पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडे जाण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा जर सत्ता आणायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकत्र यायला पाहिजे. आणि ह्याचा मी वारंवार ज्याचा उल्लेख करतो आहे की ठाकरेंकडे जे काही ही निवडणूक आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची नाही, ती आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोघंही त्या प्रचारामध्ये दिसत आहेत. दोघंही आपापल्या एकूण जी त्यांची क्षमता आहे त्यानुसार ते फिरत आहेत. आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रचाराचे जी मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे शिवाजी पार्कवरील ती सभा जी 11 जानेवारी म्हणजे येत्या रविवारी होणार आहे. मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सगळ्या प्रचारातून जर आपण बघितलं तर अजित पवार यांचाच गट हा दावेदार दिसतो आहे. अजित पवार यांच्यासोबत पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला शरद पवार यांचा गट आहे. मात्र या सगळ्या पुणे पिंपरी चिंचवडच्या प्रचारातून सुप्रिया सुळे या अलिप्त दिसत आहेत. जसं मुंबईतून मनसेचे मुंबई अध्यक्ष असलेले संदीप देशपांडे अलिप्त दिसत आहेत. एक मात्र नक्की आहे की ठाकरे बंधूंची एकी झालेली आहे. ती एकी म्हणजे सत्ता
टिकवण्यासाठी म्हणण्यापेक्षा सत्ता जाईल या भीतीपोटी झालेली आहे. तसंच राज्यात जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर पुन्हा एकत्र यायला हवं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ जी काय विस्कटलेली आहे, 2 पक्ष झालेले आहेत, ते पुन्हा एकत्र आल्यास त्याचा फायदा होईल असं मनोमन आता शरद पवार यांना पटलेलं आहे. कारण जर या स्ट्रॅटेजीचा भाग असेल तर या स्ट्रॅटेजीमधून मागील 2.5-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्ण सत्ता केंद्राचा भाग झाला, ती स्ट्रॅटेजी यशस्वी झाली असंच म्हणावं लागेल. कारण ज्यांना सिंचन घोटाळ्यावरून किंवा ज्यांना वेगवेगळ्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आताचे उपमुख्यमंत्री आहेत किंवा यापूर्वीसुद्धा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेले ते अजित पवार यांच्या बैलभर पुरावे जे घेऊन फिरत होते देवेंद्र फडणवीस, त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सत्तेमध्ये सामील आहेत. त्यामुळे सत्तेसाठी हे सगळे एकत्र आले आहेत आणि सत्तेसाठी ठाकरे बंधू आणि काका पुतण्या हे एकत्र येतील. त्यामुळे पुढील आगामी काळात झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, काका पुतण्या एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. मला वाटतं राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू नसतो आणि कायमचा कोणी कोणाचा मित्रही नसतो. त्यामुळे सोयीनुसार राजकारण असतं आणि सोयीनुसार मैत्रीत्व आणि शत्रुत्व असतं. ते पाहता जे काल परवापर्यंत एकमेकांच्या विरोधात वागणारे बोलणारे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरे यांच्यासोबत आहे, यालाच राजकारण म्हणतात. त्यामुळे राजकारणामध्ये तुम्ही तुमचं कौटुंबिक नातं हे जपायचं असतं. हे दोन्ही ठाकरे बंधूंनी दाखवलं, तसंच काका पुतणे यांनी दाखवलं. कारण प्रत्येक वेळी काका पुतणे हे त्यांच्या फॅमिलीच्या गेट टुगेदरमध्ये एकत्र दिसले, मात्र कार्यकर्ते मात्र वेगवेगळे दिसले. अशाच पद्धतीच्या आतल्या बातम्यांसाठी आपण माय महानगर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपलं महानगर हा पेपर कायम वाचत राहा आणि आम्हाला फेसबुक आणि एक्सवरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.